कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात युरेका जिज्ञासा स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देशभरातील नामवंत महाविद्यालयांमधून 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते। स्पर्धेत रोबोटिक्स, इनोव्हेशन, टेक मॉडेल आणि संशोधन प्रकल्प सादर करण्यात आले। विद्यार्थ्यांनी आपली वैज्ञानिक कौशल्ये आणि नाविन्यपूर्ण कल्पना मांडल्या। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वैजनाथ कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। कुलकर्णी म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची जिज्ञासा आणि नवनिर्मितीची धमक आहे। हे देशाच्या भविष्यासाठी आशादायक ठरेल। अधिकारी इन्स्टिट्यूटचे यांनी मला पहिला इकडे चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं आणि आल्यानंतरचा माझा अनुभव असा आहे की वातावरण पूर्ण उत्साहाने भरलेलं आहे आणि थीमनुसार युरेका म्हणजे डिस्कवरी, संशोधन आणि क्युरिओसिटी, जिज्ञासा या दोन्हीचा एक सुंदर मेळ मला इथे आपल्या या यंग जनरेशनमध्ये बघायला मिळतो आहे। मला स्वतःला जवळजवळ 30-34 वर्षांनी मी परत कॅम्पसमध्ये येतो आहे, त्यामुळे एक पूर्ण एनर्जीनी फील्ड असं हे टीकेचं वातावरण बघून मला अतिशय चार्जअप वाटतं आहे। आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आहेत की मला नॉट ओन्ली दिस कॉम्पिटिशन पण इथून काहीतरी निर्मिती करा आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आणि डू समथिंग रिअली ग्रेट। आणि आय रिअली फील दॅट TKIT स्टुडंट्स विल अँड इंजिनियर्स विल रिअली कंटिन्यू टू डू ग्रेट जॉब गोईंग फॉरवर्ड। आणि ह्या अशा स्पर्धांमुळं त्याची नीव रोवली जाते, त्यामुळं हे खूप महत्त्वाचं आहे की आपण दरवर्षी ह्या अशा स्पर्धांचं आयोजन करायला पाहिजे। आणि मी सगळ्या लिडरशिपचं, टीमचं आणि मॅनेजमेंटचं आणि विनायक साहेबांचं त्यांच्या प्रेरणामुळं हे सगळं घडतं आहे, त्या सगळ्यांची मी खूप धन्यवाद देतो आणि इट्स अ ग्रेट एक्सपिरियन्स फॉर मी। विद्यार्थीकडं MNCमधून किंवा कॉर्पोरेटमधून काय अपेक्षा असते आणि त्यांनी त्यांची ध्येय ठरवायला पाहिजे ह्याचे मार्गदर्शन केले। आणि बाकी आता एक न्यूक्लिअर पॉवर प्लांटचे मॉडेल जी केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटनी मुलं केलेली आहे त्याची उद्घाटन पण त्यांनी केलेलं आहे। ह्यामुळं काय होणार आहे, आता जगात येणारं टेक्नॉलॉजी आहे कुठल्याकडं वळलेलं आहे, AI कसं सगळं क्षेत्रात पसरलेलं आहे, त्याचे सदुपयोग कसं करून घ्यायचं आहे, किंवा बँकिंग क्षेत्रात म्हणा, इन्शुरन्स क्षेत्रात म्हणा, मेकॅनिकल इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात म्हणा, किंवा आता केमिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात म्हणा, असं ते इथं सगळी मुलांना शिकायला मिळणार आहे। आणि मुलं आता महाराष्ट्रातील नाही, कर्नाटक, केरळ आणि गोव्यातून आलेले आहे, त्यांचे एकमेकाचं संवाद साठगाठ होतील, त्याचे फायदे ते मुलांना मिळणार आहे। आणि शेवटी आम्ही आज ते उत्कृष्ट प्रोजेक्ट आहे किंवा प्रपोजल आहे त्याला आम्ही एक पुरस्कार पण देणार आहे चीफ गेस्टचा असते। हा फायदा सहकार क्षेत्र, समाजकारण, राजकारण आदी क्षेत्रामध्ये काम करत असताना आपले शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक दबदबा निर्माण केलेला आहे, वारणा युनिव्हर्सिटी स्थापन करून। आणि आज TKIT हे वारणा विद्यापीठाचं अग्रणी कॉलेज असून आज आम्ही 2K26 युरेका जिज्ञासा हे आयोजित करीत आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्य, नवीन नवीन शोध हे समाजोपयोगी समोर येणार आहे की ज्यामुळे समाजाला अत्यंत जबरदस्त फायदा होणार आहे। देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असून हजारो विद्यार्थी सहभागी होत आहेत। युरेका जिज्ञासा ही जी ॲक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये पेपर प्रेझेंटेशन आणि प्रोजेक्ट एक्झिबिशन्सवरती मुलं काम करत असतात। आजकाल फक्त अकॅडमिक रेकॉर्ड्स चांगलं असणं ते गरजेचं नाही आहे, तर त्याचबरोबर स्किल सेट्स जे इंडस्ट्रीला लागतात तर त्यामध्ये तरबेज होणं आवश्यक आहे। इनोव्हेशन्स, रिसर्च यामध्ये काम करणं आवश्यक आहे। तर हा युरेका जिज्ञासा एक मोठा प्लॅटफॉर्म मुलांना मिळत असतो की तिथं ते त्यांच्या आयडियाजमधून प्रोटोटाईप्स करत असतात आणि त्याचे डिस्प्ले करत असतात आणि त्यांना अवॉर्ड्स मिळत असतात। त्यामुळे जी मुलं पार्टिसिपेट होत नाहीत त्यांनासुद्धा आणि त्याचबरोबर जे पार्टिसिपेट होत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठी ही एक संधी आहे। त्याच्यामधून पुढं इंडस्ट्रीला लागणारे लोक इंजिनियर्स तयार होतील। इंजिनिअरिंग म्हणजे इट इज अ प्रॉब्लेम सोल्युशन्स।
त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीनं त्यांचं माइंडसेट वापरणं आवश्यक आहे. तर हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की इथं मुलांना संधी मिळते. यासाठी 1000 जवळजवळ मुलं आमच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समधून आले आहेत, नियरबाय स्टेट्समधून आलेले आहेत. तर ते दिवसभर इथं काम करतील, त्याचे प्रोजेक्ट जे आहेत ते एक्झिबिट करतील आणि एक चांगल्या गोष्टी घेऊन इथून ते बाहेर जातील. थँक्यू. गुड मॉर्निंग. आम्ही युरेका आणि जिज्ञासामध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे इन्व्हर्टर अँड इमर्जन्सी पॉवर स्टोरेज सिस्टीम. तर बऱ्याचदा आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये इलेक्ट्रिसिटी खूप गरजेची आहे आणि तरीही पॉवर सप्लायचे खूप सारे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. तर त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. तर यामध्ये जरी इलेक्ट्रिक मेन सप्लाय जरी कट झाला असला तरीही आम्ही पॉवर स्टोरेज सिस्टीम तयार केली आहे. तर मेन सप्लाय कट झाला असला तरीही खाली जे बॅटरीज आहेत त्यामध्ये पॉवर स्टोरेज सिस्टीम होते. इथून जरी कट झाला असेल सप्लाय, ते बंद कर, तरी इथं लाईट चालू राहते. तर अशा प्रकारे आपण या प्रोजेक्टचा वापर मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये जरी मेन सप्लाय बंद असला तरीही कोणतंही काम थांबू नये, तर यासाठी आपण करू शकतो. माझं नाव पार्थ जलंधर चव्हाण. आम्ही युरेका जिज्ञासा इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. आम्ही मेकॅनिकल 3rd इयरचे विद्यार्थी आहोत. आम्ही वेस्ट मॅनेजमेंटवरती प्रोजेक्ट केलेला आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीतून निघणारा वेस्ट, त्या वेस्टचं रिसायकलिंग कसं करायचं त्यासाठीचा हा थोडक्यात केलेला प्रोजेक्ट आहे. यामध्ये वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट म्हणजे जे RR वगैरे निघतं त्यातून ते रिसायकल कसं केलं जाईल ह्यासाठी केलेला प्रोजेक्ट आहे. मी प्रणाली संतोष यादव आणि आज आम्ही युरेका जिज्ञासामध्ये हॅकरिना हे आमचं सायबर सिक्युरिटी डिपार्टमेंटचं हॅकरिना असं सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये युरेका पेपर प्रेझेंटेशन आणि जिज्ञासा प्रोजेक्ट प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन हे असं आम्ही अरेंज केलेलं आहे. त्याच्यामध्ये या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वारणा शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कारजींनी, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी NH पाटील, कुलगुरू डॉक्टर DT शिर्के आणि प्राचार्य डॉक्टर BN माने, डॉक्टर पिसे, डॉक्टर धाराशिवकर, डॉक्टर पाटील यांचे विशेष योगदान लाभले. तसेच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व विभागांनी एकत्र येऊन कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडलेली युरेका जिज्ञासा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि तंत्रज्ञानातील आवडीला वाव देणारी ठरली. ब्युरो न्यूज, प्राईम महाराष्ट्रीयन, वारणानगर.